नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदन शिवे, परांडा येथील शिवम निसर्गोपचार केंद्र या ठिकाणी आलेलो आहे, जे की डॉक्टर अनंत देडगे यांचं हे हॉस्पिटल आहे. आणि हे हॉस्पिटल गेल्या अनेक वर्षापासून स्थापित आहे. अनेक रुग्ण या हॉस्पिटलमध्ये येऊन बरे झालेले आहेत. तेव्हा आपण आज भेटूया डॉक्टर अनंत देडगे यांच्याशी. सर नमस्कार. आपण या ठिकाणी हे शिवम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभं केलेलं आहे. तेव्हा आपण हे हॉस्पिटल उभा करण्यामागे म्हणजे नेमकं तुम्हाला का वाटलं की आपण हे हॉस्पिटल चालू करावं? सुरुवातीला माझा परिचय देतो. मी डॉक्टर आनंद देडगे. मी फिजिओथेरपी निसर्गोपचार केंद्र 1992पासून चालू आहे. रुग्णाच्या सेवेमध्ये मी सक्रिय आहे. तर याबद्दल मला सांगायचं आहे की हे उपचार का द्यावे. तर मी ज्यावेळेस शिक्षण घेत होतो, मी जनरल समाजामध्ये वावरत होतो, त्यावेळेस मोठमोठ्या हॉस्पिटलला माझं जाणं झालं की त्या ठिकाणी मणक्याचे आजार असतील, गुडघ्याचे आजार असतील, ह्या आजाराने लोक त्रस्त होते आणि पेनकिलर वगैरे गोळ्या खाऊन ते दुरुस्त होत नव्हते. वारंवार त्याला ते भेट द्यावं लागायचं आणि त्यामुळं केमिकलमुळं लोकांचा तो हाल झालेला मला म्हणजे बघवलं नाही थोडक्यात म्हणायचं. तर मी त्यावेळेस असं ठरवलं की मी असा उपचार द्यायला पाहिजे की जेणेकरून ड्रगलेस थेरपी असावी आणि रुग्णांना त्यातून रिलीफ पण मिळालं. मग मी फिजिओथेरपी आणि निसर्गोपचार वळलो. त्यातून मी 1992पासून खूप पेशंट गेले, जे की मिरॅकल पेशंट गेले, की जे दुसरीकडं कुठेही न दुरुस्त झालेले पेशंट मी तिथं दुरुस्त केले. आणि आज पण मी अशी सेवा देत आहे. तर माझं असं आव्हान आहे की जनतेसाठी की ज्यांना मणक्याचा त्रास असेल, गुडघ्याचा त्रास असेल, हातापायाला मुंगे येत असतील, तर अशा लोकांनी फिजिओथेरपी घ्यावी आणि निसर्गोपचार घ्यावा, जेणेकरून की ज्या ट्रीटमेंटसाठी तुम्हाला मेडिसिनची गरज लागत नाही, साईड इफेक्टचा काय त्रास नाही आणि उपचार हे त्यातून रिलीफ जी मिळते ती टेम्पररी न मिळता कायमस्वरूपी रिलीफ मिळते. असा हा माझा 15 वर्षापासूनचा अनुभव आहे की मी अशी पेशंट दुरुस्त केली की जे उद्या ऑपरेशन आहेत अशा पेशंटचं आणि ते पेशंटला ऑपरेशन सूट नाही झालं. अशी पेशंट डिस्चार्ज घेऊन माझ्याकडे आली आणि ते पेशंट मी चालवले. आज 15 वर्ष झालं त्या पेशंटला तो आजार म्हणून अजूनपर्यंत नाही आहे. म्हणजे अशी मिरॅकल पेशंट केलेले आहे. तसं माझ्याकडे व्हिडिओ बी आहेत, ते सोशल मीडियावर सोडले पण आहे. खरंच म्हणजे कौतुकास्पद बाब आहे. डॉक्टर साहेब, मी आतापर्यंत मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही ज्यावेळेस एखाद्या रुग्णाला ट्रीटमेंट करता आणि बरे करता, तेव्हा अशा बरे झालेल्या रुग्णांपैकी किती रुग्ण तुम्हाला भेटायला परत आले की बाबा आम्ही तुमच्या रुग्णामध्ये दाखल झालो आणि तुमच्या उपचारामुळे बरे झालो, असे किती रुग्ण आहेत? खूप लोक आले. त्यांनी माझ्या व्हिडिओसुद्धा केली की डॉक्टर साहेब की आम्हाला नाही, आता मला विचारायचं तुम्हाला की फक्त हे परांडा तालुका जिल्हा की अदर डिस्ट्रिक्टमधून काही रुग्ण आले होते का? माझ्याकडं म्हटलं तर पुणे, राजस्थानपासून लोक माझ्या. अरे बापरे, राजस्थान आले होते? राजस्थानपासून लोक आहेत. व्हेरी गुड. हां, की असे उपचार झालेले माझे दुरुस्त झालेले पेशंटनी त्यांना सांगितलं की तुम्ही दुसरीकडे कुठेही जाऊ नका, ऑपरेशनच्या भानगडीत पडू नका, जे की तुम्हाला नॅचरली उपचार देणारा माणूस आहे आणि 100% खात्रीशीर इलाज होतोय. असे पेशंटनी खूप. मी महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी मी आवाहन करेन की खरंच या ठिकाणी डॉक्टर देडगे यांनी हे हॉस्पिटल सुरू करण्यापाठीमागचा हेतू त्यांनी सांगितलेला आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक दवाखाने आहेत, अनेक डॉक्टर उपलब्ध आहेत, परंतु असे काही उपचार आहेत की जे फक्त काही ठिकाणीच त्या ठिकाणी त्याचा उपचार केला जातो. त्यापैकी हे परांडा शहरातील एकमेव शिवम हॉस्पिटल आहे की ज्या ठिकाणी बघा आपण पाहता असाल की बघा हे धाराशिव, जे की पहिले उस्मानाबाद म्हणून प्रसिद्ध असलेलं हे शहर आहे, या ठिकाणाहून आलेले हे. साहेब तुमचं नाव काय आहे? माझं का? हां, भाऊसाहेब आंदोरकर. भाऊसाहेब आंदोरकर. ठीक आहे. तर आपल्याला कसं कळालं की आपल्याला परांड्यामध्ये येऊन उपचार घ्यावे असं?
साहेब, आम्हाला डॉक्टर देडगे साहेबांनी एक पेशंट दुरुस्त केलेला उस्मानाबादमध्ये भेटले हं, आणि त्यांनी सांगितलं की परंडा येथील शिवम निसर्गोपचार केंद्रामध्ये जावा, हं. तुमचा आजार बरा होईल. कारण की मी जवळपास पुण्यापासून लातूर, सोलापूर, उस्मानाबाद येथे सर्व डॉक्टरांचा भेट दिली. हं, प्रत्येकाने मला ऑपरेशन हा पर्याय दिलेला होता, हं, पण मला इतरांचे अनुभव देता मला ऑपरेशन करायचं नव्हतं. हं. अच्छा. त्यामुळे मी इथं शिवम निसर्गोपचार केंद्रामध्ये दाखल झालो. आता मी 4था दिवस आहे. ओके. मला 15-20% आता रिलीफ भेटलेला आहे. अरे वा, छान. म्हणजे तुम्ही ऑपरेशन न करता केवळ डॉक्टर अनंत देडगेंच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला विदाऊट ऑपरेशनची ट्रीटमेंट मिळते आणि तुम्ही बरे होऊ शकता. तुम्हाला 100% अनुभव आलेला आहे. आणि सर यांचं एक विशेष म्हणजे काय, हं. उपचार झाल्यानंतरच पैसे घेतात ते. अरे वा, खूपच छान. सगळ्यात महत्त्वाचं. बघा, या ठिकाणी आपल्याला सांगायला आवडेल की या ठिकाणी अनंत देडगे यांचं एक कौतुक करण्याची गोष्ट आहे की जोपर्यंत एखाद्या रुग्णाला त्यांचा उपचारानंतर गुण येत नाही तोपर्यंत ते त्यांच्याकडून एकही रुपया घेत नाहीत. म्हणजे एवढी चांगली सेवा ते या ठिकाणी हॉस्पिटल देत आहे. तेव्हा मी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करेन की ज्यांना अशा वेगळ्या पद्धतीचे पाठीचा कणा असेल, मानदुखी असेल, गुडघेदुखी असेल, अशा सर्व रुग्णांनी एक वेळेस अवश्य परंड्यामध्ये या आणि डॉक्टर अनंत देडगे यांच्याशी संपर्क करा. धन्यवाद. मी प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदनशिवे या हॉस्पिटलमध्ये केवळ त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलो होतो. तेव्हा आपण ही मुलाखत ऐकली असेल, रुग्णांची या ठिकाणी अनुभव ऐकले असतील, तेव्हा या संधीचा आपण लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी साहेब तुमचा नंबर सांगा. 9890398427. धन्यवाद. या मोबाईल नंबरवरती आपण संपर्क करू शकता आणि आपल्या उपचारादरम्यान आपण बरे होऊ शकता. धन्यवाद.